त्यानंतर वळणार आहोत आपण पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, 5वी दिवसभरातली महत्त्वाची बातमी। पार्थ पवारांच्या वादग्रस्त जमीन प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार दावा केलेला आहे। पार्थ पवारांच्या टॉवरच्या अचूक स्थानाची माहिती मिळवावी आणि त्यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला जावा, ज्यामुळे त्यांचा त्या काळात कुठे वावर होता हे स्पष्ट होईल, अशी थेट मागणीच अंजली दमानियांनी केलेली आहे। त्यांच्या या मागणीमुळे पार्थ पवारांवरची संशयाची छाया आणखी गडद झाली आहे। तसंच अंजली दमानियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्वरित त्यांच्या पुणे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी सक्त मागणी केलेली आहे। दमानिया यांच्या मते या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 व्यक्तींनी फसवणूक केली असली तरी देखील व्यवहार रद्द करण्याचा अधिकार हा अजित पवारांना नाहीये आणि हा प्रकार क्रिमिनल तपासामध्ये आल्याशिवाय पार पाडला जाऊ शकत नाही। या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, असा इशारा दमानिया यांनी दिलेला आहे। हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। ती टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहितीये की पार्थ पवार ते त्या घटकेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल, कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।